तर रक्षा खडसेंकडे युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। मला खूप चांगली संधी मिळाली आहे असं रक्षा खडसे यांनी म्हटलेलं आहे। जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार असा विश्वास देखील यावेळेला रक्षा खडसेंनी व्यक्त केला। अभिनंदन आपलं काय वाटतं ह्या सगळ्या खात्यांमध्ये आता पुढे कशा पद्धतीने राज्यासाठी आणि केंद्रासाठी काम करणार? मला असं वाटतं की एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी मला ह्या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून मिळणार आहे, कारण की मी एक स्वतः युवा आहे, महिला आहे आणि आपण बघू शकतो की आदरणीय मोदी साहेबांनी ह्या मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या क्रीडांना जे पारंपरिक जे आपले खेळ आहे किंवा जे इंटरनॅशनल लेवलचे सगळे जे स्पोर्ट्स आपल्या ॲक्टिव्हिटीज आहे याला पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेले आहे आणि आपल्या देशामधनं पण जास्तीत जास्त प्लेयर हे इंटरनॅशनल लेवलचे तयार झाले पाहिजे याच्यासाठी पण सातत्याने त्यांनी प्रयत्न करून खेलो इंडियाचा एक प्रोग्राम पूर्ण देशभरामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी राबवला आणि खूप चांगला रिस्पॉन्स ग्रामीण भागाच्या मुलांचा म्हणजे स्पोर्ट्सच्या मुलांचा आपल्याला बघायला सुद्धा मिळाला। तर डेफिनेटली मला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल, एक अपॉर्च्युनिटी ह्या निमित्ताने आहे आणि प्रयत्न करेल की जास्तीत जास्त चांगलं काम माझ्या माध्यमातनं ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातनं जनतेसाठी होईल। व्हिज्युअलिस्ट योगेश अक्षय मंगणे, TV9 मराठी, दिल्ली।